ओके. फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजेच केमिकल रिॲक्शन किंवा रासायनिक अभिक्रियेवर, रासायनिक समीकरणावर, अभिक्रियेवर कोणते घटक परिणाम करतात ते दिलेलं आहे. नेचर ऑफ रिॲक्टंट, पहिला घटक कोणता परिणाम करतो? त्या जे घटक अभिक्रियेत भाग घेतात त्या घटकांचं स्वरूप कसं आहे त्याचा परिणाम होतो. बघा, let us see the reaction of the metals aluminium and zinc with dilute hydrochloric acid. आता ॲल्युमिनियम आणि झिंक यांची हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर रिॲक्शन कशी होते? बरं, हायड्रोक्लोरिक ॲसिडची ॲल्युमिनियम आणि झिंक यांच्याशी रिॲक्शन कशी होते ते बघायचं. ऑन रिॲक्शन ऑफ द बोथ ॲल्युमिनियम अँड Zn with dilute hydrochloric acid, H2 gas is liberated and water soluble salt of these metal are formed. म्हणजे काय की हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे काय? HCl. HCl यांची ॲल्युमिनियम आणि HCl याची झिंक बरोबर जर अभिक्रिया झाली तर काय होते? वॉटर सॉल्युबल सॉल्ट म्हणजे पाण्यामध्ये विरघळणारे मीठ तयार होते, हां, सॉल्ट्स तयार होतात. आणि दुसरं काय होतं? हायड्रोजन गॅस काय होतो? बाहेर पडतो. काय होतो? बाहेर पडतो. हावेवर द रिॲक्शन ऑफ ॲल्युमिनियम मेटल टेक्स प्लेस फास्टर ॲज कम्पेअर्ड टू झिंक. परंतु याच्यामध्ये ॲल्युमिनियमची HCl बरोबर सगळ्यात जलद अभिक्रिया घडते Zn पेक्षा. ठीक आहे. द नेचर ऑफ मेटल इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस डिफरन्स. कारण ॲल्युमिनियम काय असणार आहे? झिंकपेक्षा अभिक्रियाकारक जास्त असणार आहे, जास्त ॲक्टिव्ह असणार आहे Zn पेक्षा. म्हणून देअरफॉर द रेट ऑफ रिॲक्शन ऑफ ॲल्युमिनियम विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड इज हायर. त्यामुळं ॲल्युमिनियमचा हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर रिॲक्शन घडवून आणण्याचा वेग काय असणार आहे? जास्त असणार आहे. कोणापेक्षा? Zn पेक्षा, झिंकपेक्षा. नेचर or reactivity of reactants influences the rate of chemical reaction. We are going to learn more about the reactivity of metal in the chapter metallurgy. मेटलर्जीमध्ये पूर्ण अख्खं धातूची माहिती आहे, तिथं हे आपल्याला कळणारच आहे. साईज ऑफ द पार्टिकल ऑफ द रिॲक्टंट. आता अजून कुठला घटक केमिकल रिॲक्शनवर इफेक्ट करतो? हां, अभिक्रिया घडत असताना कोणता घटक इफेक्ट करतो ते दिलेलं आहे. कोणता घटक आहे? साईज. जे मूलद्रव्य भाग घेतात त्या मूलद्रव्यांच्या अणूचा आकार. 2 टेस्ट ट्यूब, बॅलन्स, मेजरिंग सिलेंडर. केमिकल्स काय करायचे? पीसेस ऑफ शहाबादी टाईल्स, पावडर ऑफ शहाबादी टाईल, डायल्यूट HCl. प्रोसिजर करायचे आहे. टेक पीसेस अँड पावडर ऑफ शहाबादी टाईल इन इक्वल वेट इन 2 टेस्ट ट्यूब. 2 टेस्ट ट्यूब सांगिततात. एका टेस्ट ट्यूबमध्ये शहाबादी फरशीचे तुकडे घ्या आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये शहाबादी फरशीचा चुरा घ्या, पावडर घ्या. पण दोन्ही पण सेम साईजमध्ये घ्या. म्हणजे एकामध्ये 10 ग्रॅम घेतले तुम्ही शहाबादीचे तुकडे, तर ते दुसरा पावडर पण शहाबादी तुकड्याची काय करा? 10 ग्रॅम घ्या. ॲट 10 ml डायल्यूट HCl इन ईच ऑफ द टेस्ट ट्यूब. या प्रत्येक टेस्ट ट्यूबमध्ये HCl टाका. किती टाका? 10 ml टाका. ऑब्झर्व वेदर इफरवन्सेस ऑफ CO2 इज फॉर्म ॲट फास्टर ऑर स्लोवर. याच्यामध्ये या रिॲक्शनमध्ये काय होणार आहे? CO2 गॅस रिलीज होणार आहे. पण कुणामध्ये पटकन रिलीज होईल? जे पावडर शहाबादी फरशीचे तुकडे आहेत त्याच्यामध्ये पटकन हे बुडबुडे येतील, परंतु जिथे तुकडे आहेत तिथे हे बुडे हळूहळू येतील. यू मस्ट हॅव फाउंड इन द अबोव ॲक्टिव्हिटी दॅट CO2 इफरवन्सेस इज फॉर्म स्लोली विथ द पीस ऑफ शहाबादी टाईल. म्हणजे शहाबादी फरशीचे तुकडे जिथं होते तिथं CO2 हळूहळू तयार झाला, पण शहाबादी फरशीचे जिथं चुरा होता तिथं मात्र काय झाला? CO2 फास्टर तयार झाला. म्हणून हे रिॲक्शन किंवा रासायनिक अभिक्रिया घडून येण्याचा वेग हा कुणावर अवलंबून आहे? जे घटक मूलद्रव्य त्याच्यात भाग घेतात त्या मूलद्रव्यांचा आकार, त्या मूलद्रव्यांच्या अणूचा आकार याच्यावर सुद्धा अभिक्रिया अवलंबून आहे.
So the above observation indicates that the rate of reaction depends upon the size of the particle of the reactant taking part in the reaction. Smaller size of the reactant particle, higher is the rate of reaction. म्हणजेच काय, जर मूलद्रव्यांचा आकार लहान असेल किंवा मूलद्रव्याच्या अणूचा आकार लहान असेल तर रिॲक्शन कशी होणार आहे, जलद गतीने होणार आहे. रासायनिक अभिक्रिया कशी होणार आहे, जलद गतीने होणार आहे. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, आता जे अणू या रासायनिक अभिक्रियेत भाग घेणार आहेत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, ते संहत आहेत की विरल आहेत. संहत आहेत की विरल आहेत याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. लेट अस कन्सिडर द रिॲक्शन ऑफ डायल्यूट कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड विथ CaCO3 पावडर. आता काय करायचं, इथे रिॲक्शन दिलेली आहे. HClची रिॲक्शन CaCO3 बरोबर कशी होते ते बघायचं आहे. आता हे HCl इथं डायल्यूट आहे. डायल्यूट HCl रिॲक्ट स्लोली विथ CaCO3, thereby CaCO3 disappears slowly and CO2 also liberates slowly. On the other hand, the reaction with the concentrated HCl takes place rapidly and CaCO3 disappear faster. म्हणजे काय, ज्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण CaCO3 मध्ये डायल्यूट HCl घातले तिथे CaCO3 काय होईल, डिस्ट्रॉय होईल किंवा डिझॉल्व होईल पूर्णपणे आणि CO2 काय होईल, लिबरेट होईल, बाहेर पडेल. पण तो CO2 बाहेर पडायचा रेट काय असेल, स्लो असेल. पण ज्यामध्ये आपण कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे संहत HCl टाकले, दाहक HCl टाकले, तिथं मात्र रिॲक्शन काय होणार आहे, जलद गतीने होणार आहे. देअरफॉर कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड रिॲक्ट फास्टर. म्हणजेच काय, जे संहत आम्ल असतात ते काय करतात, अभिक्रिया जलद गतीने घडवून आणतात आणि जी आम्ल विरल असतात ती काय करतात, अभिक्रिया धीम्या गतीनं करतात. ठीक आहे. टेम्परेचर ऑफ रिॲक्शन वाईल स्टडिंग डिकम्पोजिशन रिॲक्शन, म्हणजे तुम्ही डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये बघितलेलं आहे. कुठली अभिक्रिया आहे, अपघटन अभिक्रिया. याच्यामध्ये एक घटक असतो ज्याच्यापासून अनेक घटकांपासून नाही, एका घटकापासून अनेक घटक मिळतात. म्हणजे अभिक्रियाकारकामध्ये रिॲक्टंटमध्ये एकच घटक असतो पण प्रोडक्टमध्ये आपल्याला एका घटकापासून अनेक घटक मिळालेले दिसतात. अशा अभिक्रियेमध्ये काय होतं, इन दिस ॲक्टिव्हिटी द लाईम वॉटर डज नॉट टर्न मिल्की बिफोर हिटिंग द लाईमस्टोन बिकॉज ऑफ द झिरो रेट रिॲक्शन. म्हणजे काय की जो चुनखडा आपण घेतलेला आहे आणि इकडं काय घेतलं, आपण चुन्याची निवळी घेतली आणि ते चुनखडा आपण तापवायला लागलो आहे, तापवलेलं नाही आहे. जेव्हा आपण नुसतं ॲपॅरेटस जोडले, एक टेस्ट ट्यूब आणि इकडे एक टेस्ट ट्यूब आणि रबर कॉर्कने ते जोडले पाईपने, तेव्हा पहिली अभिक्रिया सुरुवातीला होणार आहे का, नाही. पण आपण जेव्हा चुनखड्याला उष्णता द्यायला सुरुवात करू तेव्हा मात्र ती अभिक्रिया काय होणार आहे, घडून येणार आहे. ठीक आहे, चालू होईल अभिक्रिया. म्हणजेच काय की एखादी अभिक्रिया घडण्यासाठी कशाची गरज असते, उष्णतेची गरज असते किंवा एखादी अभिक्रिया उष्णता दिल्यावर जलद गतीने घडून येते. फ्रॉम दिस इट इज लर्न दॅट द रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस ऑर इन्क्रीजिंग द टेम्परेचर. म्हणजे काय की आपण तापमान वाढ केल्यावर काय झालं, केमिकल रिॲक्शनचा रेट वाढला.